7 जुलै 2026 या दिवशी देशाचे वाहतूक मंत्री एका कॉन्क्लेव्हमध्ये सांगतात की E20वर खराब झालेली एक तरी गाडी मला दाखवा. हे चॅलेंज करतात आणि त्याच्याच 48 तासाच्या आत सामान्य नागरिक म्हणतात की ही गाडी मी एक नाही तर 4, 5, 6, 7 जण आम्ही तुमच्याकडे येतो, आमची गाडी खराब झालेलं दाखवतो, असं हे चॅलेंज स्वीकारतात. नक्की याचं सत्य काय आहे? खरं कोण? सरकार खरं बोलतंय का सामान्य नागरिक खरं बोलतंय? यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आज आपण E20 या सर्वच्या सर्व गोष्टीचा पूर्ण पर्दाफाश करतोय, म्हणजेच त्याचं पोस्टमॉर्टम करतोय. E20 काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, जगाच्या पाठीवर काय चालू आहे, आपण काय करतोय आणि खरंच E20मुळे काही घडतंय का, हे सगळं आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं E20 म्हणजे काय? E20 म्हणजे इथेनॉल. ई म्हणजे इथेनॉल, 20 म्हणजे 20%, म्हणजे 20% इथेनॉल मिक्सिंग कुठं? पेट्रोलमध्ये. ही झाली E20. तसंच E10 असेल तर 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये. E85 असेल 85% इथेनॉल पेट्रोलमध्ये. सेम त्याच्या पद्धतीनं हे नॉमेनकल्चर चालत राहणार, नामान चालत राहणार. ठीक आहे. आता इथेनॉल बद्दल जे पाहतो आपण, याची सुरुवात कधी झाली, भारतामध्ये कधी झाली? कारण मुद्दा खूप गाजतोय, तापलाय आत्ता, पण याची सुरुवात झाली अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये. 2003 मध्ये सर्वात अगोदर प्रायोगिक तत्वावर म्हणजे पायलट बेसिसवर हा प्रोजेक्ट चालू करण्यात आला होता. ठीक आहे. तर या प्रोजेक्टमध्ये काय करण्यात आलं की लक्ष ठेवण्यात आलं 5%, परंतु अचीव झालं 2013 पर्यंत 1.5% फक्त. ठीक आहे. आता त्यानंतर 2018 मध्ये नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी आली आणि त्या नॅशनल बायोफ्युएल पॉलिसीनुसार टार्गेट ठेवलं गेलं 2030, म्हणजे 2030 पर्यंत E20 म्हणजे 20% ब्लेंडिंग इथेनॉलचं आपण आणूया 2030 पर्यंत. परंतु ते 2025लाच पूर्ण झालं, म्हणजे जे लक्ष्य होतं ओरिजिनल त्याच्या 5 वर्ष अगोदरच. आता याच्यामध्ये तर एक क्लिअर आहे, 2003 पासून 2013 या 10 वर्षामध्ये 1.5% आणि 2018 ते 2025 म्हणजेच 2013 पासून असं पकडा तुम्ही, ते झालं E20. दिशा स्पष्ट आहे, म्हणजे इथेनॉलचं ब्लेंडिंग करणं आहे, या सरकारचं नाही, 2003 पासून चालू आहे. फक्त प्रश्न इथं येतो तो वेग, कुठल्या रेटनं हे आपण अडॉप्ट केलं पाहिजे, मेन इश्यू तिथं येतो. ठीक आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करूया, सरकारची बाजू मांडू आणि जिथं सरकार खरं असेल तिथं सरकारची बाजू मांडू, जिथं सामान्य नागरिकाची बाजू असेल तिथं सामान्य नागरिकाची बाजू, दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडूया. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर सरकारची बाजू काय, सरकारचं काय मत आहे यावर, E20 इंधन आपण का आणलं, त्याच्यामुळे काय फायदे झाले, सरकारचाच रिपोर्ट आहे. एक फॅक्ट शीट सरकारनं जारी केली, त्याच्यानुसार सरकारचं असं मत आहे की परकीय चलनाची बचत झाली. दुसरं, क्रूड ऑइलची जागा ही इथेनॉलनं घेतली, म्हणजेच इम्पोर्ट डिपेंडन्सी कमी झाली. तिसरा काय तर कार्बन उत्सर्जन, म्हणजे जो आपण ग्रीन हाऊस गॅस आहे, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन हे कमी झालं, म्हणजे पर्यावरणीय लाभ झाला. आणि चौथं म्हणजे शेतकऱ्यांना याचा खूप जास्त फायदा झाला. किती झाला तर तो 1.6 लाख करोड पेक्षा जास्त झाला, असं सरकारचं मत आहे. सरकारचे डेटा आहे, याच्यात माझं काय नाही. आणि हा डेटा याच्या व्यतिरिक्त नीती आयोगच्या रिपोर्टमध्ये सुद्धा या गोष्टी मेन्शन्ड आहेत. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की जर भारत इथेनॉलमध्ये येत आहे तर मग जग काय करते, जग काय आहे, तर यस, जग सुद्धा याच्यामध्ये आहे. ब्राझीलचं आपण उदाहरण देतो. सरकारच्याच फॅक्टनुसार ब्राझीलमध्ये E27 हे स्टँडर्ड पेट्रोल आहे, म्हणजे तर तुम्ही कुठल्याही पेट्रोल पंपावर जा, तुम्हाला फक्त आणि फक्त E27 हेच पेट्रोल मिळणार, E27च्या खाली मिळणार नाही. जसं आता भारतामध्ये E20 हे पेट्रोल स्टँडर्ड आहे आणि ते आता E35 कडे चाललेत. ठीक आहे. दुसरं आहे अमेरिकेमध्ये E10 आहे, जापानमध्ये सुद्धा E10 आहे. ठीक आहे. टप्प्याटप्प्याने E10 आणते. याच्या व्यतिरिक्त कॅनडा, थायलंड, जर्मनी हे देश सुद्धा या गोष्टी अडॉप्ट करत आहेत. मग जर हे सगळं जर होत असेल तर मग एवढा माहोल भारतातच का बनलाय? म्हणजे असं आहे का की भारतातच हे मुद्दा चालू आहे? तर प्रश्न असा आहे की ब्राझील सारख्या देशांनी अगोदर त्या गाड्या आणल्या, त्या गाड्याचं इंजिन बनवलं, जे इंजिन इथेनॉल 20, 25, 27, 30 हे कंप्लायंट आहेत, म्हणजे आणि नंतर इंधन आणलं. काही लोकांचं असं मत आहे, टीकाकाराचा असा प्रश्न आहे की भारतामध्ये तसं झालेलं नाही, ते झालं उलटं. म्हणजे सरकारनं अगोदर इंधन बनवलं आणि नंतर गाड्या बनवायला सुरुवात केल्या, गाड्याचं इंजन त्याच्या कंप्लायंटमध्ये बनवायला सुरुवात केल्या, असं काहीचं मत आहे. बरोबर. मग आता याच्यात सरकार खरं आहे
का टीकाकार खरं आहेत किंवा सामान्य नागरिक खरं आहेत ते आपण पुढे आणि जसं जसं व्हिडिओच्या पुढे जाऊ आपण तसं बघणार आहोत. या सगळ्याच्या मध्यभागी मुद्दा येतो तो मायलेज आणि इंजिनचाच. आता जसं मी म्हणलं मायलेज हे घटत आहे, हे सगळ्यांनी सांगितलं की आपल्या गाडीचं मायलेज घटलेलं आहे आणि जे इंजिन आहे इंजिनाचे काही रबर पार्ट असतील किंवा गास्केट असतील ते गास्केट आणि रबर पार्ट हे खराब होत आहेत असं काहीचं मत आहे. ठीक आहे, मग आता मायलेज घटतंय तर हे सायंटिफिक आहे का? तर यस, हे सायंटिफिक आहे, याच्यात कुठलंही राजकारण नाही. का? मी ते सांगतो. इथेनॉल जे आहे, इथेनॉलची जी एनर्जी घनता आहे म्हणजे ऊर्जा घनता, एनर्जी डेन्सिटी ही पेट्रोलपेक्षा कमी आहे, नॅचरल नैसर्गिक कमी आहे. त्याच्यामुळं जर आपण इथेनॉल जर त्याच्यामध्ये टाकला पेट्रोलमध्ये तर त्याची जो मायलेज आहे ओव्हरऑल मायलेज कमी होणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. ठीक आहे, याच्यात कुठलंही राजकारण नाही, हे एक फॅक्ट आहे, हे बिलकुल लक्षात असलं पाहिजे. मग मुद्दा काय आहे? तर मुद्दा असा आहे की इथेनॉल स्वस्त आहे. जर इथेनॉल स्वस्त आहे तर मग जेव्हा पेट्रोलमध्ये ब्लेंड केलं जातं म्हणजे जर इथेनॉल 20 म्हणजे जर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकलं तर मग 20% कमी का झाली नाही प्राइस? किंमत पण 20% कमी व्हायला पाहिजे, बरोबर? पण तसं न होता किंमत काही कमी झालेली नाही. असं सामान्य नागरिकाचा साधा सरळ प्रश्न आहे. तो का आहे? तो मग सरकारचं यावर असं मत आहे की याच्यामध्ये जेव्हा पेट्रोलचे भाव ठरतात त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर असतील, काही डिस्ट्रीब्युशन खर्च असेल, डीलरचा खर्च आहे, वाहतूक खर्च इत्यादी सगळा मिळून तो ठरलेला असतो. त्यामुळं डायरेक्ट रिफ्लेक्ट होत नाही असं त्यांचं मत आहे. पण सरकार एक गोष्ट ठासून सांगतं की E20मुळं जो भारताची जी अर्थव्यवस्था आहे मात्र आलेला आहे, कारण आपला पैसा बाहेर जात नाही. ठीक आहे, म्हणजे आपला पैसा आयातवरचा पैसा वाचला हे सरकार म्हणतं आणि हे खरंही आहे. दुसऱ्या बाजूला याचा भार कुणावर आहे? याचा भार सामान्य नागरिकांच्या खिशावर पडतोय, हेही तितकंच खरं आहे, बरोबर? मग आता काय खरं म्हणजे कुणाचा खिसा किती महत्वाचा हे तुम्ही ठरवा. सरकारचा खिसा महत्वाचा आहे का सामान्य नागरिकांचा महत्वाचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मग याच्यावरूनच पुढचा मुद्दा येतो अन्न विरुद्ध इंधन. अन्न महत्वाचं आहे का इंधन महत्वाचं आहे? आता आपण बघितलंय की शेतकरी काय करतात, चांगला मोबदला मिळावा म्हणून काय करतात, ते मका तांदूळ इत्यादी गोष्टी उत्पादित करतात. ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की त्यात एक फॅक्ट असा आहे की जेव्हा शेतकरी असं करतात तेव्हा कुठलं ना कुठलं क्षेत्र कमी होतं. म्हणजे जर तुम्ही अगोदर तेलबिया सोयाबीन इत्यादी गोष्टी जर करत असाल तर त्याचं कमी होईल आणि त्याच्या बदल्यात मका जास्त होईल, बरोबर? आणि तो जो मका होतोय तो अन्न थाळी जात नाही, तो जातो इथेनॉल निर्मितीसाठी. म्हणजेच काय, तर तांदूळ आणि तेलबिया याचं प्रमाण कमी होतंय. म्हणजेच अन्न आणि विरुद्ध इंधन या गोष्टीचं हे चॅलेंज आहे. ठीक आहे, म्हणजे आपण बघतोय की खरं जे धान्य आहे ते कुठे चाललंय, थाळीत चाललंय का गाडीच्या इंजिनमध्ये चाललंय, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, यावर सरकार असं म्हणतं की फक्त आणि फक्त आम्ही जे सरप्लस उत्पादित केलेलं अन्नधान्य आहेत किंवा सरप्लस जो माल आहे फक्त आणि फक्त आपण तोच माल इथेनॉल प्रोडक्शनसाठी म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी वापरतोय असं सरकारचं मत आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, म्हणजेच पाण्याचा प्रश्न आहे. सरकार असं म्हणतं की आम्ही ऊसापासनं किंवा मक्यापासनं इथेनॉल निर्मिती करतोय तर ऊसाला खूप जास्त पाणी लागतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मराठवाड्यातले असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की ऊसासाठी किती जास्त पाणी लागतं आणि त्या पाणी लागल्यामुळे काय फरक पडतो सगळ्यांना माहिती आहे. तर तो पाणी ॲक्च्युली ऊसाला खूप जास्त पाणी लागतं आणि ते ऊस आपण इथेनॉल निर्मितीसाठी जर वापरत असू तर मग काय होईल, तर ते आपण पाण्याचा अपव्यय करतोय का असं काही जणांचं मत आहे. त्यावर सरकार असं म्हणतंय की आम्ही मागच्या काही दिवसामध्ये आम्ही एक पॉलिसी आणली की म्हणजे ऊसापासून निर्मित केलेलं इथेनॉल आणि मकापासून निर्मित केलेलं इथेनॉल याला आम्ही सेपरेट केले. आणि सरकारची मागच्या वर्षीची पॉलिसी इंटरनल पॉलिसी अशी आहे की मक्यापासून निर्मित केलेलं जे इथेनॉल आहे त्याची मागणी जास्त आहे आणि ऊसापासून निर्मित केलेली जी इथेनॉल आहे त्याची मागणी मात्र कमी केली सरकारने स्वतःवरून. आता प्रश्न असा आहे की इथं बरोबर आहे, सरकारने इथं चांगलं काम केलंय, म्हणजे चांगलं काय केलंय की पाणी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम केलं. परंतु इथंच दुसरा मुद्दा येतो की जर असं केलं तर मग आजपर्यंत तुम्ही जे साखर कारखान्यांना म्हणत होतात की इथेनॉलच्या किंवा डिस्टिलरीज इस्टॅब्लिश करा आणि साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टिलरीज इस्टॅब्लिश केल्या ज्याच्यापासून इथेनॉल तयार करता येईल. परंतु आता या पाण्याच्या इश्यूमुळे जर सरकार त्यांचं जर इथेनॉल घेत नसेल तर ज्या काही डिस्टिलरीज आहेत, ठीक आहे, ज्या काही कारखाने निर्माण केले गेले ते आता स्टँडर्ड होऊन जातील, ते आता वापरणार नाहीत कारण त्यांची कॅपॅसिटी तेवढी वापरणारच नाही, कारण सरकारच घेत नाहीये तिकडनं इंधन घेत नाही. ठीक आहे,
इथेनॉल घेत नाही. म्हणजे प्रश्न हा नाही की इथेनॉल घ्यायचा की नाही, प्रश्न हा आहे की माझा इथेनॉल घ्या, माझा इथेनॉल घ्या, असा आहे. म्हणजे ऊस उत्पादक शेतकरीचा जो आपण मागे बघितला होता मुद्दा, तो कुठे ना कुठे इथं कॉम्प्रोमाइज होताना दिसतोय. ठीक आहे. आता याच्या पुढे काय आहे, याच्या पुढे असं आहे की आपल्या देशाचे मंत्री म्हणतात की पुढची दिशा आपण ठरवूया. म्हणजे E25 ही जी गाईडलाईन सध्याची जी दिशा आहे ती ऑक्टोबर 2026 पासून पर्यंत आहे. ऑक्टोबर 2026च्या पुढे काय असेल, E25 कडे मूव्ह व्हायचं किंवा नाही, याची कुठल्याही प्रकारची घाई करणार नाही असं सरकार म्हणतंय. मग सामान्य नागरिकाचा हा कन्फ्युजन आहे, हा प्रश्न आहे की पुढे काय करायचं बाबा. आमच्या गाड्या E10च्या कंप्लायंट आहेत, E20च्या कंप्लायंट असतील सध्या, आणि तुम्ही E25 आणताय, E85 आणायचा प्रयत्न करताय. तर मग जर असंच होत असेल तर मग आमच्या गाड्या पुढे कसं चालणार, आमच्या गाड्या खराब नाही का होणार, हा सरकारचा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी परत गाडी बदलायची का, आमच्या खिशाला ते परवडेल का, हा सगळा प्रश्न आहे. ठीक आहे. या सगळ्याच्या मध्यभागी ठेवून पुढचा मुद्दा आहे तो कोर्ट कचेरी संसद इत्यादी. म्हणजे याच्यामध्ये काय तर हे जे मुद्दे आहेत ते सगळे पार्लमेंटमध्ये आहेत. काही लोकांनी कोर्टमध्ये सुद्धा याच्या मार्फत गेलेला आहे आणि काही हित संबंधाचे सुद्धा आरोप प्रत्यारोप झालेला आपल्याला दिसतात. तर इत्यादी हे सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला एक मोठी माहिती सांगितलेली आहे की E20 बद्दल काय आहे, कुठले कुठले वाद आहेत. आता हा झाला पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये आपण असं बघतोय आता सध्या एक काही सरळ 8 थेट प्रश्न आणि थेट उत्तर याच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर समजेल की काय करायचं आणि काय नाही. सगळ्यात पहिला प्रश्न, माझी गाडी जुनी आहे ती E20 वर चालेल का. सरकारच्या म्हणण्यानुसार आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार तर यस, ही गाडी चालेल, बिलकुल कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. फक्त काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला रेग्युलर सर्व्हिसिंग करावं लागेल आणि जे रबर पार्ट्स आहेत, गास्केट्स म्हणतो आपण त्याला, रबर पार्ट्स किंवा गास्केट, हे बदलावे लागतील. ठीक आहे. या गोष्टीवर थोडं लक्ष द्यावे लागतील, वेळोवेळी तुम्हाला या गोष्टी पाहाव्या लागतील. दुसरं आहे, मला जर E20 नसेल, मला E20 माझ्या गाडीत घालायचं नसेल तर मला काही पर्याय आहे का, तर प्रॅक्टिकली जर विचार केला तर तो पर्याय अवेलेबल नाही. ठीक आहे. आयडियली जर विचार केला तर तो पर्याय काही पेट्रोल पंपावर अवेलेबल असेलही, परंतु ते सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळं तो आयडियल आपण सांगणार नाही. ठीक आहे. तर थोडक्यात सांगायचं तर तो पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही पेट्रोल पंपावर जावा, तुम्हाला E20 E20 हेच इंधन स्टँडर्ड इंधन म्हणून मिळणार आहे. तिसरं आहे, मायलेज घटतंय असं वाटलं तर मी काय करू. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या गाडीचं मायलेज घटतंय तर तुम्ही ते डॉक्युमेंट करा. म्हणजे कुठून पेट्रोल घातलं, किती मायलेज घटलं, अगोदर किती होतं, नंतर किती होतं, हे सगळं डॉक्युमेंट करून तुम्ही सरकारला सांगा. सरकार त्यावर त्या पेट्रोल पंपाचं इंधन E20 मुळे झालंय, इथेनॉलमुळे झालंय का अन्य कुठल्या गोष्टीमुळे झालंय, हे सगळं एक्झामिन सरकार करेल. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं घाबरायचं काही कारण नाही. E20 मुळे माझी वॉरंटी रद्द होईल का, तर अजिबात नाही. बऱ्याचशा कंपन्यांनी हे सांगितलंय तर E20 मुळे कुठल्याही प्रकारच्या वॉरंटीवर कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. तर दुचाकीचं काय, तर दुचाकीचं असं आहे, हिरो कंपनी जी आहे त्यांनी जे केलेला सर्वे आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितले की दुचाकीवर सुद्धा कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडणार नाही. जर तसा पडत असेल तर तुम्ही त्याला डॉक्युमेंट करा आणि त्यांना द्या. ते लोक व्यवस्थित त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याचं शंका निरसन करतील. जर उद्या E25 आलं तर पुढे काय, माझ्या गाडीचं काय होईल, तर कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. कारण अधिकृत अशी माहिती आहे, मंत्र्यांनी सांगितले की E25 कडे सुद्धा जाण्याची कुठल्याही प्रकारची घाई नाही. त्यामुळे रोडमॅप जरी 2026ला आता ऑक्टोबर 2026ला म्हणजे संपत असेल तरी सुद्धा E25 किंवा E85 कडे जाण्याची कुठल्याही प्रकारची घाई सरकारची तरी नाही असं सरकारनं सांगितले. त्यामुळे कुणीही घाबरण्याचं कारण नाही असं सरकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळे जर आता E20च्या काळामध्ये E20च्या काळामध्ये 5 साध्या सरळ सोप्या सवयी तुम्हाला सांगतोय. कोणत्याही बाजूचं राजकारण न करता सगळ्यात पहिलं सर्व्हिसिंग वेळेवर करा. विशेषतः जुन्या गाड्यांचे रबर भाग वगैरे व्यवस्थित तपासून घ्या. दुसरा, अधिकृत पंपावरच पेट्रोल टाका, त्याची पक्की पावती ठेवा. जर तुम्हाला मायलेजमध्ये जर काही खालीवरी वाटलं तर ते तुम्हाला आपणाला दाखवता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे मायलेजची शास्त्रीय नोंद, म्हणजे मायलेजची सायंटिफिक नोंद आपणाला ठेवायची आहे. दीर्घकाळ उभ्या राहणाऱ्या ज्या गाड्या आहेत शक्यतो पूर्ण भरून ठेवा. कारण याचं प्रॉब्लेम काय आहे, इथेनॉल जे आहे ना, इथेनॉल हे जे हवामान आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यातलं आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी तो घेतो, अट्रॅक्ट करतो, म्हणजेच पाणी घेतो. जर इथेनॉलचं प्रमाण जास्त असेल तर गाडीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये गाडीमध्ये पाणी येतं. ठीक आहे. हे त्याचा स्वभाव आहे. म्हणून आजकालच्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे पॅक येत आहेत. त्यामुळे त्याची घाबरण्याचं कारण आहे. जर तसं असेल तर तुम्ही मेकॅनिककडे वगैरे जाऊन ते करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे.
तर निष्कर्ष काय? तर आपण आतापर्यंत जे काही वाद बघितले, सरकारचा बाजू बघितली, लोकांची बाजू बघितली, कोण जिंकलं आणि कोण हारलं हा प्रश्नच नाही. प्रश्न हा येतो की या धोरणाचे फायदे आणि या धोरणाचा भार कोणत्या कोणत्या लोकांवर आहे, फायदे कोणाचा आणि याचा भार कोण सहन करते या गोष्टीचा. आता जर आपण याचे फायदे बघितले तर आपण जसं वरी बघितलं की परकीय चलनाची बचत, शेतकऱ्याच्या हातामध्ये नवा पैसा, कारखान्याची फिटलेली थकबाकी, ठीक आहे, घटलेलं आयात डिपेंडन्सी, हे सगळं मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सरकारच्या तिजोरीतला फायदा आहे. त्याचा खरा भार कोण आहे? तर ते जुन्या गाडीवाल्याचा जो मायलेज आहे किंवा पाणी तणावग्रस्त जो रिजन आहे जसं मराठवाडा, विदर्भ. जर तुम्हाला आजचा प्रयोग आवडला असेल तर कुठल्याही बाजूची आडावर न करता आपण दोन्ही बाजू ठेवल्या आहेत. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. कारण सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये फक्त आणि फक्त एकच बाजू दाखवली जाते, दुसरी बाजू दाखवली जात नाही. म्हणून हा एक छोटासा प्रयोग आपल्याकडनं करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू किंवा अन्य मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.